नमस्कार मंडळी, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे खुरासणीच्या पानांची भाजी. ही भाजी वातासाठी खूपच चांगली असते. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर आधी खुरासणीची भाजी साफ करून घेऊ. त्यासाठी खुरासणीचे कवळे देठ आणि कवळी पानं तोडून घ्यायचे आहेत. तर पहा, मी इथे भाजी साफ करून घेतली आहे. आता ही भाजी कापून घेऊया. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा खुरासणीच्या पानांची भाजी बनवून खाऊन पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि शरीरासाठीही ही भाजी चांगली असते. अगदी झटपट बनून तयार होते. भाकरीसोबत तर अप्रतिमच लागते. तर इथे मी खुरासणीचा पाला आता कापून घेतला आहे. आता हा पाला एका कढईमध्ये घालून घेऊया. याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेऊ आणि ही भाजी गॅसवरती ठेवून 5 मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे. फक्त मी याच्यामध्ये पाणी घातलं आहे. 5 मिनटानंतर ही भाजी चांगली शिजते. तर पहा, आता इथे 5 मिनटं होत आले आहेत आणि भाजीही चांगल्या प्रकारे शिजली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण गॅस बंद करून घेऊया. ही भाजी चांगली थंड करून घ्यायची आहे. तर पहा, भाजी चांगली थंड झाली आहे. मी 2-3 पाण्यात आणखीन ही भाजी धुवून घेतली आहे. आता ही भाजी चांगली पिळून घेऊया. याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने ही भाजी सगळी पिळून घ्यायची आहे. त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. तर पहा, मी भाजी सगळी पिळून पाणी काढून घेतलं आहे. आता हाताने अशा पद्धतीने भाजी सुटसुटीत करून घेऊ. गॅसवरती एक पातेलं ठेवून घेतलं. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊया. तेल चांगलं कडकडीत आता गरम झालं आहे. तेलामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घालायच्या आहेत. या लालसर होईपर्यंत परतवून घ्यायच्या. आता याच्यामध्ये 1 कांदा कापून घालूया आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढ्या तुम्ही इथे हिरव्या मिरच्या घालू शकता. मी इथे 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी घालून घेऊ आणि पुन्हा सगळं एकदा परतवून घेऊया. आता ही खुरासणीची भाजी याच्यामध्ये घालून घेऊ. सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये मी मसाला वापरणार नाही. मी इथे तिखट होण्यासाठी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. सगळं चांगलं आता परतवून घेऊ. झाकण न ठेवता 3 ते 4 मिनटं ही भाजी अशीच परतवून घ्यायची आहे. अगदी झटपट ही भाजी बनून तयार होते. कोणत्याही प्रकारचं वाटण या भाजीमध्ये लागत नाही. तर इथे 3 मिनटं ही भाजी मी चांगली परतवून घेतली आहे. आता गॅस बंद करून घेऊया. तर पहा, खुरासणीची झटपट भाजी बनून तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.